नमस्कार, बघूयात आजचा पहिला प्रकार। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी इथे आपल्याला 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचंय। याच वाटीने पाव वाटी यामध्ये बारीक रवा घालायचा। इथे आपल्याला बारीक रव्याचाच वापर करायचा आहे, जाड रवा वापरू नका। पोहे खायचे 2 चमचे बेसन पीठ घालून घ्यायचे आहे। 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालून घ्यायची आहे आणि 1 चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा आहे। तिखट तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता 1 वाटी यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचे, पाव चमचा हळदी पावडर घालायची, पाव चमचा गरम मसाला घालून घ्यायचा, 1 चमचा जिरे घालून घ्यायचं आणि चवीप्रमाणे मीठ घालायचे। आता सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया। सगळे कोरडे जिन्नस सुरुवातीला मिक्स करून घ्यायचे, यामुळे आपल्याला अंदाजा येतो यामध्ये आपल्याला किती पाणी घालायची गरज पडणार आहे। आता थोडं थोडं यामध्ये पाणी घालायचं आहे आणि याचं आपल्याला बॅटर हे तयार करून घ्यायचं आहे। असं थोडं थोडं करूनच पाणी घाला, म्हणजे पिठाच्या गाठी होणार नाही आणि अगदी स्मूथ असं हे बॅटर तयार होईल। इथे मी हे बॅटर तयार करून घेतले। बॅटरची थिकनेस बघून घ्या, या पद्धतीची आपल्याला ठेवायची आहे। आता बॅटरवरती झाकण ठेवायचे आणि 5 मिनिटांसाठी हे बॅटर आपल्याला मुरण्यासाठी ठेवायचे। तोपर्यंत आपल्याला एक चटपटीत चटणी तयार करून घ्यायची आहे। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी आपल्याला ओल्या खोबऱ्याचे काप घालून घ्यायचे आहे। पोहे खायचे 2 छोटे चमचे यामध्ये फुटाण्याची डाळ घालायची, 4 ते 5 लसणच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं घालून घ्यायचे आणि 3 हिरव्या मिरच्या घालायचे। तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। पाव चमचा यामध्ये लिंबाचा रस घालायचा आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचे, कोथिंबीर घालायचे आणि पाणी घालून आपल्याला ही चटणी थोडीशी जाडसर वाटून घ्यायची आहे। इथे मी ही चटणी वाटून घेतलेली आहे। आता हिला एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया आणि या चटणीला फोडणी देऊन घेऊया। त्यासाठी पॅनमध्ये 3 छोटे चमचे तेल गरम करून घेतलं। यामध्ये 1 चमचा मोहरी घालून घेतली आणि 1 चमचा जिरं घातलं आणि 6 ते 7 कढीपत्त्याची पानं यामध्ये घालून घेतली। इथे आपली ही फोडणी तयार झालेली आहे। गरम गरम फोडणी आपल्याला चटणीवरती घालून घ्यायची आहे। तयार झाली इथे आपली मस्तशी चटपटीत खोबऱ्याची चटणी। चटणी तयार होत होती तोपर्यंत इथे आपलं हे जे बॅटर आहे तर ते सुद्धा चांगलं मुरलं गेलेलं आहे। यातील जो रवा आहे तर तो चांगला फुललेला आहे। आता लगेच आपण यापासून पदार्थ बनवायला सुरुवात करूया। इथे आपण धिरडी तयार करत आहोत गव्हाच्या पिठाची। त्यासाठी तवा गरम करून घेतला आणि याला तेल लावून घेतलं। तव्यावरती 2 पडी आपल्याला हे धिरड्यांचं बॅटर घालून घ्यायचं आहे। हलक्या हाताने याला पसरवून घ्यायचंय आणि हे धिरडं दोघी बाजूंनी छान भाजून घ्यायचंय। धिरडं एका साईडने भाजत आले की वरची बाजू अशी याची कोरडी होते। याला तेल लावून घ्यायचे आणि धिरडं आपल्याला उलटून घ्यायचे। बघा, एका साईडने मस्त धिरड्याला जाळी पडलेली आहे। आता दुसऱ्या साईडने देखील आपण हे धिरडं भाजून घेऊया। इथे आपलं हे गव्हाच्या पिठाचं धिरडं तयार झालेलं आहे। दिसायला एवढं सुंदर दिसतं, त्यापेक्षा चवीला तर अगदी अप्रतिम लागतं। लहान काय मोठे सुद्धा फार आवडीने खातील इतकं चविष्ट हे धिरडं तयार होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं भरपूर सारे प्रोटीन्स आणि पौष्टिकयुक्त तयार होतं। या पद्धतीने तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 2। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। त्याच वाटीने अर्धी वाटी यामध्ये जाड रवा घालून घ्यायचा आहे। हा पदार्थ तयार करण्यासाठी जाडच रव्याचा वापर करायचा। आता यामध्ये 1 वाटी गूळ घालायचा आहे। गुळाचं प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। अर्धा चमचा वेलची पावडर घालूया। 2 चमचे ओल्या नारळाचे काप घालायचे आहे। तुम्ही ते सुका खोबऱ्याचे काप सुद्धा वापरू शकता आणि अगदी चिमूटभर यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे। आता हे सर्व कोरडे जिन्नस आपण मिक्स करून घेऊया। आता यामध्ये पाणी घालायचं आहे आणि याचं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे। पाणी असं थोडं थोडं घालायचं, म्हणजे गव्हाच्या पिठाच्या गुठळ्या होत नाही आणि अगदी स्मूथ असं हे बॅटर तयार होतं। इथे मी बॅटर तयार करून घेतलेलं आहे। बॅटरची थिकनेस बघून घ्या, आपल्याला अशा पद्धतीची ठेवायची आहे। यापेक्षा जास्त सैल हे बॅटर ठेवायचं नाही। आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 5 मिनिटांसाठी हे बॅटर आपल्याला मुरण्यासाठी ठेवायचंय। 5 मिनिटांनंतर बघू शकता बॅटर चांगलं मुरलं गेलेलं आहे। जर तुमचं बॅटर यापेक्षा खूप घट्ट झालं असेल तर यामध्ये 1 ते 2 टेबलस्पून तुम्ही पाणी घालू शकता। आता यामध्ये पाव चमचा आपल्याला बेकिंग सोडा घालून घ्यायचा आहे आणि एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला हे बॅटर फेटून घ्यायचं आहे। असा बेकिंग सोडा घातल्यामुळे हा पदार्थ हलका फुलका तयार होतो आणि मस्तसा स्पंज आणि सॉफ्ट बनतो। बॅटर तयार झालेला आहे। आता लगेच यापासून पदार्थ बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी आप्पे पात्र गरम करून घेतलं। यामध्ये आता आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे। तुपाऐवजी तुम्ही ते तेल सुद्धा वापरू शकता, पण तुपाचा फ्लेवर यामध्ये खूप छान लागतो। आता तयार करून घेतलेलं हे बॅटर आपल्याला अशा पद्धतीने या आप्पे मोल्डमध्ये फिल करून घ्यायचं आहे। आता या आप्प्यांवरती झाकण ठेवायचं आहे आणि हे आप्पे गॅसच्या मंद आचेवरती
5 मिनिटं आपल्याला एका साईडने भाजून घ्यायचे आहे। 5 मिनिटांनंतर बघू शकतात आप्पे मस्त टम्म फुगून वर आलेले आहे। आप्प्यांना छान जाळी पडलेली आहे। आता आपण हे आप्पे पलटी करून घेऊया। बघू शकता छान असे खरपूस एका साईडने हे भाजले गेले। अशाच पद्धतीने सर्व आप्पे आपल्याला पलटून घ्यायचे आहे आणि अशाच पद्धतीने दुसरी साईड देखील आपल्याला आप्प्यांची भाजून घ्यायची आहे। इथे मी हे आप्पे दोघी साईडने चांगले भाजून घेतले। आता आपण यांना काढून घेऊया। तयार झाले इथे आपले गव्हाच्या पिठाचे गोड आप्पे। चवीला अगदी छान लागतात। मस्त छान मऊ लुसलुशीत आणि स्पॉन्जी असे तयार होता। अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 3। हा पदार्थ तयार करण्यासाठी इथे मी 2 वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे। यामध्ये एक छोटा चमचा तेल घालून घ्यायचं आहे। तेल आपल्याला कच्चच वापरायचं आहे। चवीप्रमाणे मीठ घालूयात आणि हे सर्व जिन्नस आता आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। आता पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि पिठाचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे। जसं आपण पुरी बनवण्यासाठी पीठ मळून घेतो तशाच पद्धतीचं घट्ट आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने इथे मी पीठ मळून घेतलेलं आहे। आता हे पीठ 5 मिनिटांसाठी आपल्याला रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे। तोपर्यंत पुढची प्रोसेस बघूया। कढईमध्ये 2 छोटे चमचे तेल घालून घ्यायचं आहे। तेल गरम करून घेतलं। आता यामध्ये 1 चमचा जिरं घालायचे। जिरं फुलल्यानंतर यामध्ये 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालून घ्यायची आहे। इथे मी 2 हिरव्या मिरच्यांचे काप यामध्ये घालत आहे। तिखट आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकतात। आता हे सर्व जिन्नस 1 ते 2 सेकंद तेलावरती छान परतून घ्यायचे। असे याला परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला एक छोट्या साईजचा बारीक कापून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आहे। आता हा कांदा आपण गुलाबी रंगावरती अशा पद्धतीने परतून घेऊया। आता यामध्ये आपल्याला काही भाज्या घालायच्या आहे। इथे मी पाव कप बारीक कापून घेतलेली शिमला मिरची घातली, पाव कप किसून घेतलेलं गाजर घातलं आणि पाव कप इथे मी मकीचे दाणे घातलेले आहे। आता या सर्व भाज्या आपल्याला मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि यावरती 5 मिनिटं झाकण ठेवूयात आणि वाफेमध्ये आपल्याला ह्या भाज्या शिजवून घ्यायच्या आहे। एक गोष्ट लक्षात ठेवायची, 5 मिनिटांमधून 2-2 मिनिटांनी या भाज्या आपल्याला मिक्स करून घ्यायच्या आहे, म्हणजे भाज्या तळाला चिटकणार नाही किंवा जळणार नाही। इथे मी या भाज्या 5 मिनिटं छान वाफेमध्ये शिजवून घेतलेल्या आहे। आता यामध्ये पाव चमचा काळी मिरी पावडर घालायची आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि याला मिक्स करून घ्यायचे। इथे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे। हे मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यावरती आपल्याला वापरायचं आहे। आता इथे आपलं गव्हाचं पीठ सुद्धा रेस्ट झालेलं आहे आणि हे मिश्रण सुद्धा थंड झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला 1 चीजचं क्यूब किसून घालायचं आहे। असं चीज किसून घातल्यामुळे हा पदार्थ चवीला अप्रतिम लागतो आणि लहान काय मोठे सुद्धा हा पदार्थ आवडीने खातील, इतका चविष्ट लागतो। आता लगेच आपण नाश्ता तयार करायला घेऊया। लिंबाच्या साईज एवढं आपल्याला पीठ घ्यायचं आहे हातामध्ये आणि याचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे। हे बघा अशा पद्धतीने आता आपण याला लाटून घेऊया। ज्या पद्धतीने आपण पुरी लाटून घेतो तशाच प्रकारे याला लाटून घ्यायचं आहे। इथे आपण हे पीठ घट्ट मळून घेतलेलं आहे, त्यामुळे पुरी लाटताना पिठाची गरज पडत नाही। आता पुरी अशी लाटून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला 3 चमचे स्टफिंग घालून घ्यायचे आहे आणि ज्या पद्धतीने आपण मोदक तयार करून घेतो तशाच पद्धतीने याच्या आपल्याला प्लेट्स तयार करून घ्यायचे आहे। तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे सेम तशाच पद्धतीने। हे बघा अशा प्रकारे अशा याच्या प्लेट्स तयार करून घेतल्यानंतर हे जे स्टफिंग आहे ते थोडंसं बोटाने प्रेस करून घ्यायचं। आता आपण याला पॅक करून घेऊयात। एक्स्ट्राचा जो पोर्शन आहे तर तो अशा पद्धतीने काढून घ्यायचा आणि थोडंसं बोटाने याला प्रेस करून घ्यायचं। आता आपण याला थोडंसं हाताने अशा पद्धतीने प्रेस करून घेऊयात। हे बघा अशा प्रकारे तुम्ही बघू शकतात अगदी छान असा हा नाश्ता तयार झालेला आहे आणि दिसायलाही अप्रतिम दिसतोय। आता आपण याला भाजून घेणार आहोत, तर त्यासाठी तव्यावरती आपल्याला 2 चमचे तूप घालून घ्यायचंय। तुपाऐवजी तुम्ही ते तेलाचा वापर सुद्धा करू शकतात, पण तुपाचा फ्लेवर यामध्ये खूप छान लागतो। आता तूप छान गरम झाल्यावरती हा जो नाश्ता आहे तो आपण तव्यावरती ठेवूया। याला आपल्याला एका साइडने क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत अशा पद्धतीने भाजून घ्यायचंय। अशाच पद्धतीने दोघी साइडने इथे मी याला भाजून घेतलेला आहे। इथे मी हा नाश्ता दोघी साइडने क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतलेला आहे। आता आपल्याला या नाश्त्याच्या चारही कडा अशा पद्धतीने भाजून घ्यायच्या आहेत। नाश्त्याची एक साइड भाजून झाल्यानंतर दुसरी साइड सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने फिरवून घ्यायची आहे आणि याला देखील आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे। अशाच पद्धतीने मी चारही बाजूंनी हा नाश्ता छान भाजून घेतलेला आहे।
आता आपण याला काढून घेऊयात। हा नाश्ता चवीला तर एवढा छान तयार होतो, तुम्ही पिझ्झा आणि बर्गर सुद्धा विसरून जाल, एवढा चवीला मस्त हा नाश्ता लागतो। लहान काय मोठे सुद्धा आवडीने खातील एवढा टेस्टी हा नाश्ता तयार झालेला आहे। तुम्ही हा नाश्ता मुलांच्या टिफिन बॉक्स मध्ये सुद्धा देऊ शकतात। प्रकार क्रमांक 5। हा पदार्थ तयार करण्यासाठी कढईमध्ये आपल्याला 2 छोटे चमचे तेल घालून घ्यायचे। तेल गरम झालं, यामध्ये 1 चमचा जिरं घालायचे। जिरं तडतडल्यानंतर पाव चमचा यामध्ये हिंग घालून घ्यायचा आहे। 1 चमचा यामध्ये आपल्याला हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा आहे। तिखट आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। आणि 1 चमचा यामध्ये आपल्याला आलं लसूणची पेस्ट घालायची आहे आणि थोडीशी यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया। आता हे सर्व जिन्नस 1 ते 2 सेकंद तेलावरती छान परतून घ्यायचे आहे। असे हे परतून घेतल्यावरती यामध्ये 2 चमचे तीळ घालायचे आहे। तीळ असे शेवटी घालायचे, जर आपण अगोदर तेलामध्ये तीळ घातले तर ते करपून जातात, त्यामुळे अशी उशिरा घालायचे। आता हे तीळ देखील 1 ते 2 सेकंद या फोडणीसोबत मी चांगले परतून घेतले। आता यामध्ये आपल्याला 1 वाटी पाणी घालायचं आहे। यामध्ये 1 चमचा चिली फ्लेक्स घालायचे आहे। पाव चमचा काळी मिरी पावडर घालूया। पाव चमचा यामध्ये आपल्याला पिझ्झा मसाला घालून घ्यायचा आहे। पाव चमचा चाट मसाला पावडर घालून घ्यायची आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। आता हे सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहे आणि या पाण्याला आपल्याला एक खडखडून उकड काढून घ्यायची आहे। इथे मी या पाण्याला खडखडून एक उकड काढून घेतलेली आहे। आता यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे। ज्या वाटीने आपण पाणी घेतलं होतं त्याच वाटीने 1 वाटी इथे गव्हाचं पीठ घेतलं। थोडं थोडं पीठ असं पाण्यामध्ये घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं, म्हणजे पिठाच्या गुठळ्या यामध्ये होत नाही। आता उरलेलं जे पीठ आहे तर ते सुद्धा यामध्ये घालून घेतलं, याला मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, इथे मी याला छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि इथे आपण 1 वाटी गव्हाचं पीठसाठी 1 वाटी पाणी घेतलं होतं, ते अगदी परफेक्ट यासाठी झालेलं आहे। तुम्ही बघू शकतात हे मिश्रण अजिबात कढईला चिटकत नाहीये, अगदी परफेक्ट असं तयार झालेलं आहे। आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि यावरती आपल्याला झाकण ठेवायचे आणि वाफेमध्येच हे मिश्रण 5 मिनिटांसाठी ठेवायचे। 5 मिनिटांनंतर बघू शकतात छान यावरती एक वाफ आलेली आहे। आता आपण हे मिश्रण एका ताटामध्ये काढून घेऊया। यामध्ये आपल्याला एक मोठ्या साईजचा उकळून घेतलेला बटाटा किसून घालायचा आहे। असा बटाटा यामध्ये घातल्यामुळे हा पदार्थ चवीला अगदी छान लागतो। आता हे सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे आणि याचा आपल्याला मऊसूत असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। इथे मी याचा गोळा तयार करून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकतात मस्त असा मऊसूत असा हा गोळा तयार झाला। लगेच पदार्थ बनवायला सुरुवात करूयात। लिंबाच्या साईज एवढं मिश्रण हातामध्ये घ्यायचं, याला गोलाकार शेप देऊन घ्यायचा आणि नंतर याला टिक्की सारखं हातावरती आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने। इथे आज आपण गव्हाच्या पिठाची क्रिस्पी आणि कुरकुरीत कचोरी बनवणार आहोत, तर त्यासाठी इथे मी सर्व कचोऱ्या तयार करून घेतल्या। आता आपण यांना फ्राय करून घेऊयात। आता या कचोऱ्या फ्राय करण्यासाठी तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आणि नंतर यामध्ये आपल्याला या कचोऱ्या घालून घ्यायच्या आहे आणि आपल्याला या कचोऱ्या गॅसच्या मीडियम फ्लेमवरती क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायच्या आहे। कचोऱ्या फ्राय झाल्यानंतर अशा तेलावरती तरंगायला सुरुवात होते, यांना पलटी करून घ्यायचं आणि दुसऱ्या साईडने देखील आपल्याला क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं। इथे मी या कचोऱ्या फ्राय करून घेतल्या। आता आपण यांना काढून घेऊया। तुम्ही बघू शकता छान अशा क्रिस्पी आणि कुरकुरीत अशा या कचोऱ्या तयार झालेल्या आहेत। दिसायला एवढ्या सुंदर दिसत आहेत, त्यापेक्षा चवीला अगदी भन्नाट लागतात। मुलांना कधी कधी टिफिनला भाजी पोळी खायचा कंटाळा येतो, त्यावेळेस आपण या गव्हाच्या पिठाच्या कचोऱ्या मुलांना बनवून देऊ शकतो। चवीला अगदी छान लागतात आणि अगदी झटपट तयार होतात। अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 5। 1 वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे। आता यामध्ये आपण काही मसाले ऍड करून घेऊया। पाव चमचा हळदी पावडर घालायचे, पाव चमचा तिखट घालायचं आहे, पाव चमचा गरम मसाला घालूया, पाव चमचा इथे आपल्याला भाजून घेतलेल्या जिऱ्याची पावडर घालायची आहे। आता पाव चमचा यामध्ये आपल्याला तीळ घालायचे आहे, पाव चमचा घालायचा आहे ओवा। ओवा घातल्यामुळे याला चव खूप छान येते। आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूयात आणि 1 चमचा कस्तुरी मेथी अशी हातावरती क्रश करून यामध्ये घालायची आहे। अशी ही कस्तुरी मेथी घातल्यामुळे या पदार्थाला चव खूप छान येते। थोडीशी कोथिंबीर घालूया आणि 1 चमचा तेल घालायचंय। हे सर्व जिन्नस हाताने मिक्स करून घेऊया। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालूयात आणि याचं आपल्याला पीठ छान मळून घ्यायचं आहे। हे पीठ मळताना जसं आपण चपातीसाठी लागणारं पीठ मळून घेतो तशाच पद्धतीचं आपल्याला पीठ छान मळून घ्यायचं आहे। इथे मी पीठ छान मळून घेतलेलं आहे।
आता आज इथे आपण लच्छा पराठा तयार करणार आहोत। तर त्यासाठी ज्या साईजचा तुम्हाला पराठा बनवायचा आहे त्या साईजचा गोळा घ्यायचा आहे आणि याचा अशा पद्धतीने उंडा तयार करून घ्यायचा आहे। आता हा तयार करून घेतलेला उंडा पिठामधून बुडवून घ्यायचा आणि याची आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे। इथे मी चपाती छान लाटून घेतली आहे। आता यावरती 1 चमचा तेल घालून पूर्ण पोळीवरती अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं आणि थोडंसं गव्हाचं पीठ या पोळीवरती आपल्याला अशा पद्धतीने स्प्रेड करून घ्यायचं आहे। आता लच्छा पराठा तयार करण्यासाठी अशा पद्धतीने आपल्याला पोळीच्या प्लेट्स तयार करून घ्यायच्या आहे। तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीने जसं मी व्हिडिओमध्ये दाखवतीये सेम त्या पद्धतीने। आता याचा आपल्याला अशा पद्धतीने रोल तयार करून घ्यायचा आहे। असा हा रोल तयार करून घेतला की आपल्याला याला हाताने थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे। आता ह्या तयार करून घेतलेल्या या रोलवरती आपल्याला थोडंसं पीठ घालायचं आहे आणि याचा आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे। हा पराठा लाटताना अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचा। असा हा पराठा अगदी हलक्या हाताने लाटून घेतल्यामुळे या पराठाचे लच्छे खूप छान निघतात। तर हे बघा इथे मी पराठा छान अगदी हलक्या हाताने लाटून घेतलेला आहे। आता हा पराठा आपण भाजून घेऊया। तर त्यासाठी इथे मी तवा छान गरम करून घेतलाय। पराठ्याची एक साइड छान भाजून झाली की आपल्याला पराठा मस्त पलटी करून घ्यायचा आहे आणि पराठा तेल लावून दोन्ही बाजूंनी आपल्याला भाजून घ्यायचा आहे। तेलाऐवजी तुपाचा वापर सुद्धा करू शकतात। इथे मी तेल लावून दोन्ही साइडने हा पराठा छान भाजून घेतलेला आहे। इथे आपला हा लच्छा पराठा छान तयार झालेला आहे। आता आपण याला काढून घेऊयात। असा हा लच्छा पराठा लहान मुलांना तर फार आवडतो आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही बघू शकतात या पराठ्याला किती छान लेयर्स आलेले आहे आणि हा पराठा चवीला सुद्धा अप्रतिम लागतो। प्रकार क्रमांक 6 ही पाववाटी मुगाची डाळ 2 तास पाण्यामध्ये छान भिजवून घेतली। आता या डाळवरील पाणी आपल्याला अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे आणि डाळमधील 2 टेबलस्पून डाळ अशा पद्धतीने सेपरेट बाजूला काढून घ्यायची आहे। ही डाळ का बाजूला काढून घेतली ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला मुगाची डाळ घालून घ्यायची आहे। यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरं, 4 ते 5 लसणच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचे काप, 2 हिरवी मिरची, तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। पाण्याचा वापर जराही न करता आपल्याला जाडसर अशा पद्धतीने ही डाळ वाटून घ्यायची आहे। आता एका परातीमध्ये 1 वाटी आपल्याला गव्हाचे पीठ घालायचे आहे। यामध्ये वाटून घेतलेली ही मुगाची डाळ आता घालूया आणि बाजूला सेपरेट काढून घेतलेली ही डाळ आपल्याला यामध्ये घालायची आहे। अशी ही डाळ घातल्यामुळे या पदार्थाला चव खूप छान येते। आता पाव चमचा हळद, पाव चमचा लाल तिखट, पाव चमचा गरम मसाला, पाव चमचा धणे पावडर आणि पाव चमचा चाट मसाला घालायचा आहे। चाट मसाल्यामुळे या पदार्थाला चव खूप छान येते। चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि कोथिंबीर घालायची। आता सगळ्यात शेवटी 2 चमचे साजूक तूप घालायचे। असं साजूक तूप घातल्यामुळे या पदार्थाला चव खूप छान येते। आता हे सर्व जिन्नस सुरुवातीला हाताने छान मिक्स करून घ्यायचे आहे। यावरून अंदाजा येतो यामध्ये आपल्याला किती पाणी घालायचंय। आता थोडं थोडं पाणी घालून याचा आपल्याला छान गोळा मळून घ्यायचा आहे। जसे आपण चपातीचं पीठ मळून घेतो तशाच पद्धतीचं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। असं पीठ मळून घेतल्यानंतर थोडंसं यावरती तूप घालायचं आणि पुन्हा 1 ते 2 मिनिटं आपल्याला पीठ छान मळून घ्यायचं आहे। इथे मी पीठ छान मळून घेतलेलं आहे। आता इथे आपण मुगाचा पराठा तयार करणार आहोत। ज्या साईजचा पराठा तयार करायचा असेल त्या साईजचा गोळा घ्यायचा आणि याचा आपल्याला अशा पद्धतीने उंडा तयार करून घ्यायचा आहे। आता हा उंडा आपल्याला पिठामधून बुडवून घ्यायचा आहे आणि याला थोडंसं लाटून घ्यायचं आहे। असे याला लाटून घेतल्यानंतर यावरती थोडंसं तूप घालायचं आणि याला अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं। आता आपल्याला याला फोल्ड करून घ्यायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने असे याला फोल्ड करून घेतल्यानंतर पुन्हा याला पिठामधून बुडवून घ्यायचं आणि याचा आपल्याला छान पराठा लाटून घ्यायचा आहे। इथे मी गोलाकार पराठा लाटून घेणार आहे। इथे तुम्ही त्रिकोणी पराठा सुद्धा लाटून घेऊ शकता। आता इथे मी पराठा छान लाटून घेतलेला आहे। आता आपण याला भाजून घेऊया। आता इथे मी तवा छान गरम करून घेतलाय। यावरती हा पराठा घालायचा आहे। पराठ्याची एक साइड छान भाजून झाल्यानंतर पराठा पलटी करून घेऊया। यावरती आता तूप घालून घ्यायचं आहे आणि दोन्ही साइडने आपल्याला तूप घालून हा पराठा भाजून घ्यायचा आहे। तुपाऐवजी तुम्ही तेलाचा वापर सुद्धा करू शकता, पण तुपामुळे या पराठ्याची चव खूप छान लागते। इथे मी दोन्ही साइडने छान तूप लावून हा पराठा मस्त भाजून घेतलेला आहे। हे बघा इथे आपला हा पराठा तयार झालेला आहे। आता आपण याला काढून घेऊयात।
हा पराठा चवीला तर अगदी भन्नाट लागतो आणि जर प्रवासामध्ये पराठा नेत असाल तर 2 ते 3 दिवस अजिबात खराब होत नाही। असा हा मुगाचा पराठा अतिशय पौष्टिक तयार होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं लहान काही मोठ्यांना सुद्धा फार आवडतो। प्रकार क्रमांक 7। आता एका कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप घालायचे। यामध्ये 1 वाटी बारीक कापून घेतलेली मेथी घालायची। आता ही मेथीची भाजी आपल्याला 1 ते 2 मिनिटं छान या तुपावरती परतून घ्यायची आहे। हे बघा, इथे मी ही मेथीची भाजी छान परतून घेतली आहे। आता याला एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात। आता लगेच एका परातीमध्ये आपल्याला 1 वाटी गव्हाचं पीठ घालायचे, 1 चमचा बेसन पीठ घालायचे, 1 चमचा आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट घालूयात। आता यामध्ये आपल्याला पाव चमचा हळदी पावडर घालायची, पाव चमचा गरम मसाला घालायचा, 1 चमचा धणे पावडर घालायचे, पाव चमचा ओवा घालायचा आणि 1 चमचा तीळ घालायचे। आता यामध्ये आपण 2 चमचे दुधावरची साय घालूयात। अशी ही दुधावरची साय घातल्यामुळे या पदार्थाला चव खूप छान येते। आता ही तुपावरती परतून घेतलेली मेथीची भाजी घालायची आहे आणि बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि हे सर्व जिन्नस हाताने सुरुवातीला मिक्स करून घ्यायचे आहे। आता यामध्ये थोडं पाणी घालून आपल्याला याचं पीठ मळून घ्यायचं आहे। जसं चपातीचं पीठ असतं तशाच पद्धतीने आपल्याला याचं पीठ मळून घ्यायचं आहे। इथे मी पीठ छान मळून घेतलेलं आहे। हे बघा, अशा पद्धतीने हे पीठ जास्त सैल पण मळायचं नाही आणि जास्त घट्ट पण मळायचं नाही। जसं चपातीचं पीठ असतं तशाच पद्धतीने मळून घ्यायचं। आता ज्या साईजचा पराठा तयार करायचा आहे त्या साईजचा गोळा घेऊया आणि आता हा गोळा पिठामधून बुडवून घ्यायचा आहे। आता याला आपल्याला थोडंसं लाटून घ्यायचं आहे। असं थोडंसं लाटून घेतल्यानंतर याला आपण तेल लावूयात आणि अशा पद्धतीने याला फोल्ड करून घेऊयात। आता पुन्हा आपण याला पिठामधून बुडवून घेऊयात। आता याचा आपल्याला हा पराठा छान लाटून घ्यायचा आहे। इथे मी पराठा छान लाटून घेतलेला आहे। आता आपण पराठा भाजून घेऊयात। इथे मी तवा छान गरम करून घेतलेला आहे। आता यावरती पराठा घालूयात। पराठ्याची एक साईड छान भाजून झाली की पराठा पलटी करून घ्यायचा आहे आणि यावरती आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि असं तेल लावून आपल्याला हा पराठा छान भाजून घ्यायचा आहे। तेलाऐवजी इथे तुम्ही तुपाचा वापर सुद्धा करू शकतात। तुपामुळे या पराठ्याला चव खूप छान येते। असं दोघी साईडने तूप लावून आपल्याला हा पराठा छान भाजून घ्यायचा आहे। तर इथे आपला पराठा मस्त मी भाजून घेतलेला आहे। आता आपण याला काढून घेऊयात। तर तयार झाला इथे आपला हा चटपटीत असा मेथीचा पराठा। जर तुम्हाला आजच्या या सर्व रेसिपीज आवडल्या असतील तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर चला भेटू एका मस्त अशा चमचमीत रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।